हाय मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज मी करणार आहे मिक्स डाळीचे डोसे। पोरांसाठी हेल्दी असतात आणि मोठ्यांसाठी पण डाएटसाठी चांगले असतात। तर हे आहे हरभऱ्याची डाळ, मसूरची डाळ आणि मूग, हिरवे मूग आणि तांदूळ। तर ह्याच्यामध्ये 2 वाट्या तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी डाळी घेतल्या। 2-3 डाळी आहेत आणि एक मूग आहे। चला आपण याला बारीक करून घेऊया। तर आपल्याला हे सगळ्या डाळी आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे मिक्सर मध्ये। तर चला याला वाटून घेऊ आणि डोसे बनवू। हे बघा, हे वाटायला मी डाळ घेतलेली आहे, तांदूळ वगैरे। तर त्याच्यामध्ये मी घालणार आहे 8 लसणाच्या कळ्या, 8 मिरच्या, छोटा आल्याचा तुकडा आणि हे जिरे आणि कोथिंबीर। हे सगळं साहित्य याच्यात घालून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं आणि थोडं मीठ टाकायचं चवीनुसार। हे बघा, इथे मी असं सगळे डाळी आणि तांदूळ बारीक वाटून घेतलं। असं वाटून घ्यायचं छान। आता घेऊया आपण याचे डोसे करायला। आता आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे पाऊण चमचा खायचा सोडा। थोडा सोडा टाकून असं मिक्स करायचं, म्हणजे एकदम असे लुसलुशीत आणि असे बबल्स येतात डोशाला। खूप सुंदर डोसे बनतात, सॉफ्ट असे। कडक हवे असेल तर जास्त भाजायचं, कडक होतात। आणि मऊ हवे असेल तर जास्त कडक नाही भाजायचं, मग असं नॉर्मली मग ते मऊ होतात। म्हणजे छोटे मुलं पण खाऊ शकतात आणि म्हातारे माणसं पण खाऊ शकतात। इतके छान लागतात पण आणि होतात पण। चला मग आपण घेऊयात डोसे करायला। फ्लेम फुल ठेवायची आणि तावा छान तापवायचा। त्याच्यानंतर याच्यावर असं पाणी शिरकायचं थोडंसं। हे बघा, मी घेतला आहे डोसा करायला। बघा किती सुंदर झाला, बघा आवाज बघा, कुडकुडीत, एकदम छान असा स्वादिष्ट। या सगळे खायला।